पराकोटाच्या आत वसलेले होते. त्याची साक्ष देणारी ही मंगरुळ वेश. यवतमाळवरून येताना येथूनच मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. ऋषी तलावही जवळच आहे. कारंजा शहरात बस स्टँडवरून प्रवेश करताच निरनिराळ्या रंगांचे कारंजे आपले लक्ष वेधून घेतात. कारंजा हे नाव या कारंजांमुळेच सार्थक झाल्यासारखे वाटते. आता आपण मंदिराकडे जाऊया. सद्गुरुची अगाध लीला वांजमशिला पाना फुटला. वृद्धश्रेयला पुत्रचित दिला मती कुंटे वर्णाया. मंदिराच्या महाद्वाराचे दर्शन आपणास होते. श्री गुरुमूर्ती नृसिंह सरस्वती महाराजांना रोज सकाळी रुद्राभिषेक केला जातो. यावेळी ब्रह्मवृंदाद्वारे मंत्रांच्या उच्चारात महाराजांना स्नान घातले जाते. सत्तगुरूंचे नाम स्मरा, सत्तगुरूंचे भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. करंज नगरात वाजसेनीय शाखेच्या कुलात जन्म झाला. तिचे नाव अंबाबाई होते. कारंजातीलच माधव नामक शिवव्रती ब्राह्मणाबरोबर तिचा विवाह झाला. मागील जन्मी दिलेल्या वराप्रमाणे पौष शुद्ध द्वितीयेला इसवी सन 1380 मध्ये त्यांना एक मुलगा झाला. तेच आपले चरित्र नायक श्री नृसिंह सरस्वती स्वामी होत. बालकाचा जन्म झाल्याबरोबर त्याने ओंकाराचा जप सुरू केला. नगरवासियांना याचे फार नवल वाटले. ज्योतिषानी हा बाळ साक्षात परमात्मा आहे आणि श्री हरींप्रमाणे हा देखील मनुष्य प्राण्यांचे पाप ताप दैन्य दूर करणारा होईल असे सांगितले. बाळाचे नाव नरहरी असे ठेवण्यात आले. या तेजस्वी बालकाला पाहून अंबाबाईला स्वर्ग दोन बोटे चुरत असे. आईच्या मनातील इच्छा आपोआप पूर्ण होऊ लागल्या. बाळ 5-6 वर्षांचा झाला तरी ओंकाराशिवाय दुसरा शब्द बोलेना. त्यामुळे अंबा माधव फार चिंताग्रस्त असत. बाळाच्या लक्षात ही गोष्ट आली आणि त्याने मौंज झाल्यानंतर बोलेन असे खुणेने सांगितले. माता पित्याने बाळाची मौंज केली आणि ज्या क्षणी आईने बाळास भिक्षा घातली त्याच क्षणी बाळाने 4ही वेदांचा उच्चार केला. आई वडिलांचा आनंद त्यावेळेस गगनात मावेनासा झाला. परंतु हा आनंद जास्त दिवस टिकू शकला नाही. कारण नरहरीनी आता पालकांकडे तीर्थाटनाला जाण्याची निकड लावली. अनंत उपकारांचे ऋण तवा आम्ही कसे विसरू. अनंत उपकारांचे ऋण तवा आम्ही कसे विसरू. हे दत्त दिगंबर दत्त गुरु पतित पावन दत्त गुरु. दत्त दिगंबर दत्त गुरु पतित पावन दत्त गुरु. दत्त दिगंबर दत्त गुरु पतित पावन दत्त गुरु. दत्त दिगंबर दत्त गुरु पतित पावन दत्त गुरु.
मंदिरामध्ये जे भक्त श्री गुरुचरित्राचे पारायण करू इच्छितात त्यांच्याकरिता मंदिर व्यवस्थापनानं खास पारायण कक्षाची निर्मिती केलेली आहे. या साऊंड प्रूफ पारायण कक्षामध्ये महाराजांची सुंदर आणि रेखीव मूर्ती आहे. मंदिराच्या कळसाचे हे दृश्य आहे. बाजूला वडाचे मोठे झाड असून यावरच पिंपळ आणि कडुनिंबाचे झाड आहे. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कारंजा येथील श्री नृसिंह स्वामींचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या घरातच गंधाची भिंत किंवा नरहरींची भिंत आहे. हे घर श्री बाळकृष्ण श्रीधर घुडे यांनी इसवी सन 1880च्या दरम्यान नगर नाईक काळे यांच्याकडून विकत घेतले. महाराजांचे मौंजे नंतरचे सर्व आयुष्य उत्तरेत गेल्यामुळे काळाच्या ओघात त्यांचे जन्मस्थानाची सर्वांना विस्मृती झाली. पुढे एके रात्री श्रीमद परमपूजनीय परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी याच वाड्यात मुक्काम केल्यामुळे हे जन्मस्थान अधिक प्रकाशात आले. पहिल्या मजल्यावर मोठ्या ओसऱ्या, माझघरे, वृंदावन, विहिरी, फवारा, कारंजे, हौद आहेत. खांब आणि नाटावर केलेली नक्षी कामाची वेलबुटी, फुले आदी इतके सुंदर आहेत की ओतीव साच्यातून काढले की काय असेच जणू वाटते. दुसऱ्या माळावरच महाराजांची प्रसिद्ध गंधाची भिंत, ज्यात हल्ली पादुका आहेत आणि जन्माची खोली आहे. एका दालनातील छतावरील लाकडी शिल्प त्यावेळेच्या शिल्पकलेचे मनोहर प्रतीक आहे. या नक्षीचा जोड मुद्दाम प्रयत्न केल्याशिवाय लक्षात येत नाही. तिसऱ्या माळावर गच्ची असून दोन बाजूने टिनाचे शेड आहेत.